12 वर्ष, 2 IPL टायटल आणि अफाट विनिंग परफॉर्मन्सेस, पण एका झटक्यात सगळं काही संपलं. आंद्रे रसेलबद्दल मी बोलतोय. KKRकडनं 12 वर्ष दिले, पण एक नवीन बॉस आला आणि तो म्हणाला की मला नवीन टीम बनवायची, आणि सगळं काही एका झटक्यामध्ये उडून गेलं हवेमध्ये. ही कहाणी KKRची आहे आणि सगळे जण शॉक्ड आहेत. मोहम्मद कैफ म्हणतात की अभिषेक नायर यांनी त्यांना ट्रेड करायचा प्रयत्न केला, जे की नवीन बॉस आलेले आहेत, पण त्यांचा काही ट्रेड होऊ शकला नाही, कोणी त्यांना घेण्यासाठी तयार नाही आहे. हे फक्त KKRबद्दल बोलत नाही आहे मी. ऑफिसेसमध्ये पण असं कितीदा होतं की एक नवीन बॉस येतो आणि एक कर्मचारी जो 10, 12, 15 वर्षापासून लॉयल्टीने काम करतो आहे, जबरदस्त नॉलेजवाला आणि लॉयल्टी इतक्या वर्षांपासून जपलेला एक खराखुरा एम्प्लॉई, त्याला झटक्यात एका नवीन बॉसकडनं साईडलाईन केलं जातं आणि म्हणलं जातं आम्ही नवीन टीम बनवतो आहे. अशा वेळेस फार वाईट वाटणं, त्रास होणं मनाला स्वाभाविक आहे, पण ह्यालाच म्हणतात द न्यू बॉस पर्ज. मित्रांनो, ही रियालिटी आहे कॉर्पोरेट जगातली. तुम्ही कितीही लॉयल असाल, कितीही नॉलेजेबल असाल, पण ज्यावेळेस एक नवीन लीडर येतो तेव्हा ट्रान्झिशनची गरज असते. त्या लीडरला स्पेस देण्याची गरज असते. बऱ्याचदा मॅनेजमेंट अशा लीडरला बॅक करतं, ना की त्या कर्मचाऱ्यांना जे लॉयल असतात, आणि त्या लीडरला सांगितलं जातं फ्रीली खेळ, तुला जे करायचं ते कर, आम्हाला परफॉर्मन्सची गरज आहे. आणि अशा वेळेस अशा कर्मचाऱ्यांना साईडलाईन करणं हे नॅचरल आहे. दिस इज हाऊ दिस ब्रुटल वर्ल्ड वर्क्स माय डिअर फ्रेंड्स. ही खरीखुरी रियालिटी आहे आणि त्याच्यापासून तुम्हाला आता अवेअर व्हावं लागेल.